ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीनं अमरावतीच्या पंचवटी चौकामधनं जे आहे ते मोर्चा काढला जाणार आहे। दुसरीकडनं आपण बघू शकतो या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत, कारण जर आपण पाहिलं तर रवींद्र चव्हाण जे आहेत ते प्रदेशाध्यक्ष यांच्या स्वागतासाठी भाजपचे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। त्यामुळं काँग्रेसकडनं जे आहे ते महायुती सरकार विरोधात घोषणाबाजी या ठिकाणी देण्यात आली। दुसरीकडे भाजपच्या समर्थनार्थ जे आहे ते या ठिकाणी घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। त्यामुळं आपण जर बघितलं तर या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले ते घोषणाबाजी दिली जात होती। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी पोलिसांनी जो आहे तो मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त या ठिकाणी वाढवलेला आहे। एकाच चौकामधनं जे आहे ते दोन कार्यक्रमांचं आयोजन आहे। एकीकडे काँग्रेसचा मोर्चा, दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्षांचं जे आहे ते स्वागत केलं जाणार आहे। काय सांगणार, स्वागत केलं जाणार आहे, घोषणाबाजी सध्या सुरू आहे, घोषणाबाजी सुरू आहे, काँग्रेसकडनं कसं पाहता काय सांगणार आहात? रवींद्र चव्हाण जे आहेत ते अमरावतीच्या दौऱ्यावर आहे, जल्लोषाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये। रवींद्र चव्हाण येत आहे भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्याकरता। काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी ते विरोध करत आहे। हा त्यांचा विरोध निष्कारण आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या या काँग्रेस काळातही होत्या। शेतकऱ्यांच्या समस्या या नैसर्गिकही असू शकतात। सर्व प्रयत्नाने सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही, तरी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस केवळ प्रतिकात्मक आंदोलन करत आहे। विरोध म्हणून जे आहे ते काँग्रेस आंदोलन करत असल्याचं म्हटलं जातं। आरोप केला आपल्यासोबत काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। भाऊ काय सांगणार, तुम्ही आंदोलन केलं जात आहे, घोषणाबाजी दोन्हीकडे? हे या ठिकाणी आंदोलन यासाठी आहे की एकीकडे शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि या ठिकाणी हे सरकार थट्टा करत आहे। आपण पाहत असाल की एकीकडे अमरावती जिल्ह्यातला शेतकरी या ठिकाणी आलेला आहे, असं असताना मात्र या ठिकाणी स्वागत होत आहेत आणि या ठिकाणी पोलीस सुद्धा आम्हाला या ठिकाणी अडवलेलं आहे, म्हणून हा सगळा वाद झालेला आहे। आमची एकच मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, लोकांच्या शेतकऱ्यांच्या जे पिकं वाहून चाललेले आहेत त्याचे पंचनामे लवकर झाले पाहिजे, सरकारी मदत लवकर मिळाली पाहिजे, यासाठी आमचं हा सगळं आंदोलन चाललेलं आहे। हरीश मोरे आहे सभापती। भाऊ काय सांगणार, भाजपचे दुसरीकडे स्वागत सुरू आहे प्रदेशाध्यक्षाचं, काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहे, काय सांगणार? आम्ही शेतकऱ्यांना मिळून ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी इथे मागणी करत आहोत आणि हा भाजपवाले इथे सण उत्सव साजरे करत आहे। खरं तर आज शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, परंतु हे भाजपवाले इथं सोहळे करत आहे। खरं पोलीसवाल्यांना माझी विनंती आहे की आपण सरकारच्या दबावात न येता काँग्रेसच्या मोर्चाला साथ द्यावी, शेतकऱ्यांना साथ द्यावी आणि हा मोर्चा देवेंद्र फडणवीसांना दाखवावा, ही विनंती आपणामार्फत मी करतो। आपण बघू शकतो या ठिकाणी एकीकडे शेतकरी संकटात असताना दुसरीकडे भाजप अशा पद्धतीनं जल्लोष करत असल्याचा आरोप जो आहे तो काँग्रेसने केलेला आहे आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं तर काही वेळा ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। रवींद्र चव्हाण आलेले आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, या ठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे, फटाके फोडून स्वागत केलं जात आहे। दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांचं जे आहे ते आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त सध्या अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये पाहायला मिळतोय। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते शांत करण्यासाठी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांच्या वतीनं केला जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। काही वेळातच आपण पाहिलं तर भाजपच्या वतीनं जे आहे ते शिक्षक आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणीसाठी जे आहे ते महत्त्वाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यासाठी जे आहे ते रवींद्र चव्हाण आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहे आणि अशातच दुसरीकडे याच ठिकाणाहून जे आहे ते काँग्रेसच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। त्यामुळं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते काही काळ आमने सामने आले होते। त्यानंतर आता आपण बघू शकतो शांत जे आहे ते दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी केलेलं आहे। आगामी पुढे जर आपण पाहतो सध्या आता मोर्चाला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।